नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. कला आणि अद्वैत दोघही पेढीवरतून घरी निघालेले असतात, तर मागून आबा आणि सरोज आलेले असतात. खरं तर आता कलाला अद्वैत सोबतच जायचं असतं, परंतु तिला स्वतःहून काही बोलायचं नसतं. तर ती मुद्दामूनच आता रिक्षा बघायला घेते, जेणेकरून आबाच अद्वैतला म्हणतील की अद्वैत कलाला घेऊन जा. आणि अगदी तसंच होतं. कला रिक्षा थांबवायला जाते, तर आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैता, कलाला सुनबाईंना घरी पोहोचव. आणि आबांना अद्वैत नाही म्हणू शकत नसतो, परंतु कला ही फार भाव खात असते. अद्वैत तिला म्हणत असतो की बस चल गाडीमध्ये, परंतु कला म्हणत असते की अजून थोडं चांगलं बोल. सकाळी मला एकटं सोडून निघून आला ना, आता एकदम स्माइलने प्लीज करून मला बोलायचं की चल माझ्यासोबत बस. अद्वैतला कलाचा फार राग येत असतो, परंतु कला जे जे सांगल तसंच अद्वैत करत असतो. तर इकडे खरेंच्या घरी संगीताने एका माणसाला कॉल केलेला असतो आणि ती त्यासाठी नयनासाठी स्थळ बघायला सांगते. तो माणूस आधी नयनासाठी स्थळ बघण्यासाठी नाही म्हणत असतो, परंतु संगीता त्याला आग्रह करते, त्यामुळे आता तो नयनासाठी स्थळ बघणार असतो. तर तितक्यातच नयना तिथे येते. संगीता नयनाला सांगते की नयना, रातच्याला तुला बघायला पाहुणे येणार आहेत, त्यामुळे तू तयार राहायचं. त्यावरती नयना संगीताला म्हणत असते की मला इतक्यात लग्न नाही करायचे. तर संगीता तिला म्हणत असते की अजून कोणते गुण उधळायचे बाकी राहिले ग. नयना म्हणत असते की मला इतक्या लवकर लग्न नाही करायचे मम्मा, मागच्या वेळेस पण अशीच घाई केली, त्यामुळे मला पळून जावं लागलं. परंतु संगीता तिला म्हणत असते की लवकर लग्न करायचं आणि तुझ्या घरी निघून जायचं, आणि रातच्याला पाहुणे येणार आहे, चल बरं मला घर कामात मदत कर. तर इकडे कला ही भाजी निवडत असते आणि तिच्या समोरच डायनिंग टेबल वरती सरोज बसलेली असते. कलाला खरं तर अद्वैत सोबत बोलायचं असतं, परंतु ती विचार करते की मी जर सरोज मॅडम समोर अद्वैतच्या रूम मध्ये गेले तर त्यांना अजिबात आवडणार नाही. आणि तितक्यातच सरोज तिला कॉफी पिण्यासाठी रूम मध्ये जात. तर आता कला ही अद्वैतला भेटण्यासाठी त्याच्या रूम मध्ये आलेली असते आणि अद्वैत तिच्यावरती फार चिडत असतो, परंतु कला अद्वैतचे काही ऐकून घेत नाही. डायरेक्ट त्याच्या रूम मध्ये येते आणि दरवाजा लावून घेते. त्यावरती अद्वैत तिला विचारत असतो की अगं तुला काय बोलायचंय, आपण सगळ्यांसमोर खाली जाऊ, तुला जे काही बोलायचं ते तिथे बोल. परंतु कला म्हणत असते की अद्वैत, कारण सुद्धा तसंच आहे, म्हणून आज तुझ्यासोबत बोलायचंय. तर कला आता त्याला फोन मधून दाखवते आणि जो रजिस्टर मधून फोटो काढलेला असतो पर्चेसिंग ऑर्डरचा, तो फोटो आता कला अद्वैतला दाखवते आणि ती त्याला सांगते की या ऑर्डरची एंट्री तर दाखवली, परंतु ते पैसे पेढीवर आलेलेच दिसलेले नाही. आणि तुम्ही जेव्हा मीटिंग मध्ये होता तेव्हा मी ते रजिस्टर चेक केलं आणि तेव्हा त्यामध्ये ती एंट्री नव्हतीच. अद्वैत आता कलावरती चिडतो की तू रजिस्टरला हातच कसं काय लावला. कला त्याला म्हणत असते की हो हो अद्वैत चांदेकर, मला माहितीये की आपला काहीच संबंध नाही, तुम्ही पेढीवर आली होते आणि मला राहुल बद्दल जर पुरावे गोळा करायचे असतील तर मला ते बघणं गरजेचं आहे. परंतु अद्वैतच्या कलावरती काही विश्वास बसत नसतो. अद्वैतला राहुल बरोबर वाटत असतो, त्यासाठी अद्वैत म्हणतो की मी पुन्हा एकदा सगळं चेक करतो आणि तो ऑफिस मध्ये कॉल करतो आणि सगळे डिटेल्स मागवून घेतो. तर आता अद्वैत लगेचच ते डिटेल्स चेक करतो आणि त्याच्या खरंच लक्षात येतं की 8 लाखांचा घोटाळा दिसतोय. 8 लाखाचे दागिने पेढीवर आलेच नाही. आणि अद्वैत आता राहुलला जाब विचारणार असतो आणि अद्वैत विचार करतो की या प्रश्नाचं उत्तर राहुलला द्यावंच लागेल. तर इकडे खरेंच्या घरी नयनासाठी पाहुणे बघायला आलेले असतात आणि त्या गोष्टीसाठी नयना एकदम तयार झालेली असते. नयनाने साडी वगैरे घातलेली असते, परंतु पाहुण्यांसमोर गेल्यावरती नयना एकदम चुकीचं बोलत असते. ती तिचा खरेपणा तिथे दाखवून देत असते आणि ती डायरेक्ट तोंडावर सांगत असते की मला घरातले काम अजिबात जमत नाही आणि मला लग्नानंतर प्रत्येक कामासाठी मेड हवी आणि मला हफ्त्यातून एकदा तरी शॉपिंगला जावंच लागतं. नयना इतकं सगळं बोलत असते, त्यामुळे समोरची माणसं म्हणत असतात की आम्हाला हे अजिबात नको. दिनकरराव, आमचा अपमान करायला तुम्ही आम्हाला इथे बोलवलं का. त्या मुलाची आई म्हणत असते की अशा मुलीचं आमच्या मुलासोबत अजिबात लग्न होणार नाही आणि ते लोक आता तिथून निघून जातात. खरं तर हे सगळं नयनाने मुद्दाम केलेलं असतं, कारण तिला संगीताला नाही पण म्हणायचं नसतं आणि तिला लग्न पण करायचं नसतं. तर इकडे रात्रीच्या वेळेस आता राहुलला अद्वैतने रूम मध्ये बोलवलेलं असतं आणि राहुल आलेला असतो. तर तितक्यातच आता तिथे कला सुद्धा येते. तर राहुल आता कलावरती फार चिडतो आणि तो तिला म्हणतो की तू इथे कशी काय आलीस, तुझी हिंमत कशी काय झाली आम्ही दोघं बोलत असताना इथे येण्याची. परंतु अद्वैत राहुलला म्हणतो की राहुल होल्ड ऑन, मी बोलवलंय तिला. आता अद्वैतने स्वतःहून कलाला रूम मध्ये बोलवल्यामुळे राहुल मात्र शांत बसतो आणि त्याची काहीही चालत नाही. तर अद्वैत आता लगेचच राहुलच्या हातामध्ये ती फाईल देतो. राहुल म्हणत असतो आता आपल्या पर्चेसिंग ऑर्डर आणि बिल्स आहेत. अद्वैत म्हणतो की हो, परंतु यामध्ये 8 लाखाचे दागिने आपल्या पेढीवर आलेले दिसतच नाही. पैसे तर गेले आहे, परंतु ते पेढीवरच्या अकाउंटवर नाही तर पर्सनल अकाउंटवर. आता मात्र राहुलला फार घाम फुटलेला असतो. अद्वैत त्याला जाब विचारत असतो की तुला माहित असेल ना की हे पैसे नक्की कुठे गेले. तर राहुल आता सावरासावर करतो आणि म्हणत असतो की
अद्वैत ब्रो, मी तुला आणि सरोज मामीला सांगणारच होतो, परंतु आता कला मध्ये म्हणते की अजिबात नाही, हा घोटाळा माझ्या लक्षात आला नसताना तर तू सांगितला पण नसता. तर राहुल आता कलावरती चिडतो आणि तिला म्हणतो की तुझा काय संबंध आहे या सगळ्याशी, तू का बघितलं हे सगळं. तर इकडे संगीताला आता मात्र नयनाचा कारण नयनाने पाहुण्यांसमोर अपमान केलेला असतो. तर आता संगीता नयनाच्या जोरात कानाखाली मारते. संगीता नयनाला फार बोलत असते आणि आता ती तिला डायरेक्ट सांगते की हो घराबाहेर, तुला जर आमचं ऐकायचं नसेल ना तर अजिबात तू इथे राहू शकत नाही. नयनाने सगळ्यांनाच खूप मनस्ताप दिलेला असतो, त्यामुळे संगीताला अजिबात हे सगळं काही सहन होत नाही. तर इकडे आता राहुलने अद्वैतला खूप घोळात घ्यायचा प्रयत्न केलेला असतो आणि ब्रो मी असं केलंच नाहीये, तू माझ्यावरती डाऊट तरी कसा घेतला आणि तू या मुलीसाठी माझ्यावरती डाऊट घेतोय, असं सगळं राहुल बोलत असतो. परंतु ते बिल्स नक्की कुठे आहेत हे काही राहुल बोलत नाही. येत्या 1 महिन्यामध्ये मी तुला सगळं याचं एक्सप्लेनेशन देतो, परंतु तू मला हा जाब विचारल्यामुळे मी खूप हर्ट झालोय ब्रो, असं सगळं राहुल बोलतो आणि तिथून निघून जात. तर आता कला अद्वैतला म्हणत असते की बघितलं ना अद्वैत, इकडचं तिकडचं सगळं बोलला तो, परंतु नेमकं जे मुद्द्याचं होतं तेच तो बोलला नाही. आता अद्वैत कलावरती चिडतो आणि तिला म्हणतो की काय करायचं ना ते मी माझं बघून घेईन, शेवटी हा प्रॉब्लेम माझ्या फॅमिलीचा आहे ना, तर मी बघून घेईन. कलाला आता अद्वैतचा राग येतो आणि कलाही आता तिथून निघून जाते. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत. तर कलाही अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, आपल्या लग्नाच्या वेळेस राहुल नक्की जयपूरलाच गेला होता ना, आणि आता ही गोष्ट अद्वैतला सुद्धा खटकते आणि तो त्या मुळाशी जाणार असतो. तर राहुल आता कलाला म्हणत असतो की झाली का सगळी शोधाशोध करून. कला त्याला म्हणत असते की तू गाफील राहू नकोस, मला नक्कीच एक ना एक दिवस पुरावा मिळेल, आज नाही तर उद्या नाही तर परवा, पण मी सगळं खरं काय ते शोधून काढेलच. तर मित्रांनो असेच लक्ष्मीच्या पावलांनी आणि स्टार प्रवाहावरच्या इतर मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.